मंडळी, आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस घरी पाहुणे आले तर मग काय बनवायचं. पाहुणे तर नॉनव्हेज खात नाही, म्हणून मी आज मार्केटमधून ताज्या ताज्या भाज्या आणून हा एक पदार्थ बनवला. तो पदार्थ बनवल्यानंतर पाहुणे खुश झाले. असे जर पदार्थ घरच्यांना करून खाऊ घातले तर घरची मंडळी खुश झाल्याशिवाय आणि दुसऱ्यांदा परत हे बनवायला लावल्याशिवाय राहणार नाही. तर चला, तर मग मी तुम्हाला सर्व प्रोसेस दाखवते. आणि इतक्या साऱ्या भाज्या मी ताज्या मार्केटमधून आणल्या होत्या. एक बाऊल घेतले मी, ते फ्लावर घेतलेला आहे आणि तो मोठासाच असा कट करून घेतला आहे. बाऊलमध्ये पाणी घेतलेलं होतं, त्या पाण्यामध्ये तो फ्लावर घालून घेतला, टाकला. आणि तसेच मी शिमला मिरची इथे पाव किलो आणलेली होती. ती शिमला मिरची मी बारीक न करता अशी जाडसरच कापून घेतलेली आहेत. हे बघू शकतात. त्याला बारीक करण्याची अजिबात गरज नाही, फक्त त्यातल्या बिया काढायच्या आहे. आणि जरी काही बिया राहिल्या तरी आपण जेव्हा वॉश करतो भाज्या, तेव्हा त्या सर्व बिया निघून जातात. हे बघा, झटपट होण्यासाठी, कारण पाहुण्यांना दुपारचं जेवण हे वेळेवर द्यायचं, म्हणून झटपट होण्यासाठी मी अशा प्रकारे या मिरच्याही मोठ्या मोठ्या कापून घेतलेल्या आहेत. हाताने पहिल्या सर्व फोडून घेतल्या आणि नंतर चाकूने अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे. अशा राहिल्या तरी काहीच हरकत नाही. त्या सर्व बी आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. प्रत्येक भाजी ही आपण पहिली स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे बघा, सर्व ते बी मी त्या बाऊलमध्ये घालून घेतले. आता इथे मी घेतलेले आहेत 2 गाजर. तर गाजर पहिले सर्व दोन्ही बाजूने कट करून घेतले आणि त्याची वरची साल जी होती ती काढून घेतलेली आहे. कारण गाजरची साल ही थोडी कडक असते आणि वॉश करून घेतलेले गाजर होते, तरीही त्याची साल काढून घेतलेली होती. बघा, आणि गाजरही आपल्याला अजिबात मोठे मोठे कापून घ्यायचे, अजिबात बारीक करायची गरज नाही. कारण आपण या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि त्यापासून असा पदार्थ बनणार आहे, तो बनवल्यानंतर घरचे असो या बाहेरचे सर्वच खुश होतील आणि अजिबात बोलणार नाही का ह्या विकेंडला किंवा ह्या सुट्टीच्या दिवशी संडेला नॉनव्हेज आणावा म्हणून. हीच भाजी नेहमी मागतील. हे बघा, अशा प्रकारे मी मोठे मोठेच गाजर कापून घेते, अजिबात बारीक करायची त्याला गरज नाही. अशा प्रकारे मी हे दोन्हीही गाजर आता कापून घेते आणि ते बी आपल्याला त्याच बाऊलमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. बाऊलमध्ये अजून मला पाणी बी घ्यायचं आहे. पाणी मी कमी ठेवलेलं आहे. मंडळी, जेव्हा मी ही भाजी बनवली तेव्हा पाहुणे इतके खुश झाले ते खाऊन. ते बोलले की प्रत्येक विकेंडला इथेच आलं पाहिजे. तसेच मुलांना बी खूप आवडली. हे बघा, आता मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याला बी आपण त्याची बी साल काढून घ्यायची आहे. बघू शकतात, एका बटाट्याची मी साल काढलेली आहे. तशीच मी आता दुसऱ्या बटाट्याची बी काढून घेणार आहे. आणि याची बी आपल्याला अजिबात बारीक कटिंग करायची नाही. मोठे मोठेच बटाट्याची अशी कटिंग करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला जर सर्व जेवणाची प्रोसेस ही जर बघायची असेल तर हा व्हिडिओ एकदम परफेक्ट असा व्हिडिओ आहे. कारण त्यामध्ये सर्व भाज्या ह्या कापलेल्या नाहीत. मी सर्व भाज्या कापून नंतर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. हे बघा, असेच आता हे दोन्ही बटाटे आपण कापून घेऊया. तुम्ही यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकतात, कारण किती भाजी करायची, किती माणसांची करायची, त्यानुसार आपण इथे भाजीमध्ये कमी जास्त करू शकतो. हे बघा, मला तर 5-6 माणसांचं जेवण बनवायचं होतं, म्हणून मी त्यानुसारच भाज्या कटिंग केलेल्या आहेत. हे बघा, आता ते पाण्यात घालून घ्यायचं आहे बटाटा बी, म्हणजे तो काळा बी पडणार नाही. आणि सर्व भाज्या कापल्यानंतर पाण्यात घातल्यानंतर त्या फ्रेशच्या फ्रेशच राहतील. आता आपल्याला परसबी कट करून घ्यायची आहे. तर मी इथे एवढी परसबी घेतलेली आहे. आणली तर जास्त होती, पण त्यातून अर्धीच परसबी घेतलेली आहे. त्याचे दोन्ही साईडचे टोकं कट करून घ्यायचे आणि नंतर अशा प्रकारे कापून घ्यायचे, किंवा एका परसबीचे 2 तुकडे केले तरीही चालेल. इथे अजिबात आपल्याला परफेक्ट साईजमध्ये किंवा आकारामध्ये भाज्या कट करायची गरज नाही. हे बघा, अशा प्रकारे सर्व परसबी मी कट करून घेतलेली आहेत. आता यामध्ये राहिला आहे एक पदार्थ, तो म्हणजे मटार. तर मटार मी पहिलेच हिवाळ्यात आणून ठेवलेलं होतं फ्रीजरमध्ये. हे बघा, अशा प्रकारे. आणि ते एकदम व्यवस्थित राहिलेले आहेत, अजिबात खराब झालेले नाही, काय नाही. हे बघू शकतात.
जर हिवाळ्यामध्ये कसे स्वस्त मटार मिळतात तेव्हाच मी हे आणून ठेवलेले आहेत वाटाणे. त्याची साल काढून आणि ही व्यवस्थित एका पिशवीमध्ये बांधून ठेवलेले आहेत, म्हणून ते जसेच्या तसेच राहिले, अजिबात खराब नाही झाले. आणि ते बी धुवून घ्यायचे, म्हणजे वॉश करून घ्यायचे, असेच घ्यायचे नाही. मटर कधी ठेवलेले असेल फ्रीजमध्ये तर ते वॉश करूनच घ्यायचे. आता राहिल्या आपले हे पदार्थ साफ करायचे. तर इथे कांदा, टोमॅटो, गाजर आणि लसूण हे साफ करून घेऊया. तर पहिले मी अद्रक वॉश करून घेते. वॉश केल्यानंतर हे बघा वॉश करून घेतलेले आहेत. आता त्याच्यावरची साल काढून घ्यायची, कारण वॉश जरी केलं तर त्यात माती असू शकते, कारण हे नवीन अद्रक आहे. जुनं अद्रक असतं त्याची माती निघालेली असते, म्हणून मी नवीन अद्रक असल्यामुळे त्याची साल काढून घेतली आहे. तसेच इथे लसणाची बी आपल्याला साल काढून घ्यायची. इथे मी लसणाच्या 2 गड्ड्या घेतलेल्या आहेत. त्या काही जास्त मोठ्या नाही, छोट्या होत्या आणि गावठी लसूण होता. तसेच इथे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे हे साठवणीचे कांदे असल्यामुळे त्याला काळी आलेली असते, म्हणजेच हे बघा काजळी बोलतात त्याला, ती आलेली असते. म्हणून कधीही जे साठवणीचे कांदे आपण आणले मार्केटमधून तर ते प्रत्येक वेळेसला वॉश करून घ्यायचे. त्याची साल काढली तर ती काजळी ही धुतल्या गेली पाहिजे, ती अजिबात जेवणात जाता कामा नये. म्हणून त्याला पहिले साल काढून पहिले वॉश व्यवस्थित करायचं, नंतरच कटिंग करायला घ्यायचं. हे बघा इथे मी आता वॉश करून घेतलेले आहेत आणि ते साईडला ठेवले. पहिले जेवढे बी लसूण आहेत त्याची साल काढून घेते. आणि लसणाची जर साल पटपट काढायची असेल तर त्याला पाण्यात थोड्या वेळ ठेवा, साल ही पटपट निघते. लसूण आणि अद्रक आता हे आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तसेच मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जेवण कोणतंही असो त्यामध्ये हिरवी मिरची नक्की घाला, त्याने काय होतं आपलं ब्लड लेवल म्हणजे ब्लड जे असतं ते पातळ होतं, घट्ट होत नाही, अटॅकचे चान्सेस कमी असतात. हे बघा अशा प्रकारेच इथे मला आता मी हे कांदे कापून घेते. तर इथे 2 कांदे होते, ते बी जाडसरच कापले, जास्त बारीक तर कापलेले नाही आहे. अशाच प्रकारे कापून घ्यायचे, त्याला फोडणी द्यायची, म्हणून त्याचे मी जास्त जाड बी नाही ठेवलेलं आहे आणि जास्त बारीक बी नाही केलेले. पण जर अशा प्रकारे केले तर कोणतं बी जेवण असू द्या त्या आपल्या इच्छाशक्तीनुसार पटपट बनतं, अजिबात उशीर लागत नाही. फक्त सर्व जिन्नस बाजूला ठेवायचे आणि पटापट कटिंग चॉपिंग करायला घ्यायचं. हे बघा इथे 3 टोमॅटो घेतलेले आहे. ते टोमॅटो बी मी जास्त बारीक न कापता मोठे मोठेच कापलेले आहेत. अशा प्रकारे हे सर्व टोमॅटो ही बारीक करून घेतले. 3 टोमॅटो घेतले, हे मध्यम आकाराचे होते, जास्त मोठे नसल्यामुळे 3 घेतलेले आहेत. आणि ही भाजी बनवताना नेहमी असे लालसर टोमॅटो घ्यायचे, कच्चे टोमॅटो नाही घ्यायचे. आता आपण हे सर्व कुकरला लावून घेणार आहोत. तर त्यामध्येच मी कुकर आता गरम झाला आहे. गरम झाल्यानंतरच त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्येच बटर घालायचं आहे. मी जास्त बटरचा बी वापर केलेला नाही, थोडंच बटर घालायचं आहे, कारण नंतर आपण परत बटरमध्ये त्याला भाजणार आहोत. तसेच इथे 2 चमचे छोटे चमचे जिरे घेतलेले आहेत. जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि नंतरच कांदा घालून घ्यायचा. तर जो बी कांदा कापलेला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे. हे बघा आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो घालायचं. हे बघा छान प्रकारे कांदा मऊ झाला, त्यामध्ये आता टोमॅटो घालून घेतलं. तसेच जे मिक्सरला आलं लसूण पेस्ट केलेली होती तीही त्यामध्ये ॲड करायची आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. त्यामध्येच मी घातलेले आहेत 2 चमचे धने पावडर आणि 2 चमचे इथे लाल तिखटही घालून घेतलेलं आहे. लाल तिखट म्हणजे ही फक्त मिर्च पावडर आहे, यामध्ये मसाला नाही आहे. जर तुम्हाला काश्मीरी मिर्च पावडर असेल तर अतिउत्तम, कारण त्याने कलर खूप छान येतो. ही घरगुती मिर्च पावडर आहेत माझी. ती मिक्स केल्यानंतर भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहे. हे बघा बाउलमध्ये जेवढ्या बी मी भाज्या कटिंग करून घेतलेल्या होत्या त्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती छान अशा कलर रंगीबेरंगी अशा ह्या सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. त्यातच मी अर्धा चमचा हळदी पावडर बी घालून घेतलेली आहे आणि त्याला आता त्यावरतीच आपल्याला मीठ बी घालून घ्यायचं आहे.
तर इथे मी भाजीनुसार 2 चमचे मीठ घालून घेतले आहे. तर आपल्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व भाज्या असं छानपैकी मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्या मिक्स झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ. पण त्याआधी आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर जास्त पाणी बी घालायचं नाही. तसेच इथे मी पहिले पावभाजी मसाला घातलेला आहे. 10 रुपयाला मिळतो ना एक पॅकेट, तेच पॅकेट वापरलं आहे. तसेच कस्तुरी मेथी घालून घेतली, कारण कस्तुरी मेथीने भाजीचा जो स्वाद येतो तो अफलातून येतो. हे बघा, अशा प्रकारे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व मिक्स झाले की त्यामध्येच घालून घ्यायचं आहे पाणी. पाणी बी जास्त घालायचं नाही, भाजीच्या लेवलपर्यंतच घालायचं आहे, कारण या भाज्या आपल्याला मॅश करायच्या असतात. जर तुम्हाला जास्त भाजी थोडी सैलसर पाहिजे असेल तर यामध्ये अजून बी पाणी घालू शकतात, पण नंतर घाला. आत्ता फक्त भाज्या शिजायपुरतंच पाणी घाला. आणि कुकरचं झाकण आता मी बंद केलं आहे. शिट्टी लावून घेतलेली आहेत. याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत, नंतरच कुकर खोलायचं. आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, बघू शकतात. छान अशी आपली ही भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, टोटल सर्व भाज्या एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत. याला आता आपण मॅशरने मॅश करून घेऊया. हे बघा, तर इथे मला हे मी थोडंच मॅश केलं. मला जसं जसं पाहिजे त्याप्रमाणे मी मॅश करून घेणार आहे. तर एक तव्यामध्येच करून घेणार आहे बटर टाकून. तर इथे हे कुकर मी आता बाजूला ठेवते आणि त्याच जाग्यावरती हा पॅन ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे, अर्धा चमचा. त्यामध्येच किती भाजी आता गरम करायची तेवढी घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे जसे जसे ज्यांना वाढायचे तसे तसे हे करून घ्यायचे आहे. हे बघा, मॅशरने मस्त असं मॅश होतं. जास्त भाजी ही एकदम गाळ बी होत नाही आणि एकदम परफेक्ट राहते. थिकनेस बी एकदम परफेक्ट होतो. हे बघा, अशा प्रकारे इथे आपली भाजी एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. इथे मला थोडी कमी वाटली म्हणून मी अजून इथे भाजी घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे एकदम परफेक्ट अशी आपली पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे. त्यावरतीच आपल्याला घालून घ्यायची जितकी पाहिजे तितकी कोथिंबीर आणि नंतर थोडासा कांदा, कारण पावभाजीमध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो याचा खूप मोठा रोल असतो. म्हणून मंडळी, प्रत्येक संडेला नॉनव्हेजच केलं पाहिजे असं काही नाही. जर व्हेज जरी केलं अशा पद्धतीनं ते सर्वजण आवडीनं खातील. तसेच आता मी एका डिशमध्ये काढून घेते. हे बघा, एकदम परफेक्ट छान अशी भाजी रेडी झाली आहे. आता त्याच पॅनमध्ये पाव भाजून घ्यायचे. थोडंसं बटर घालायचं आणि ते छान असे भाजून घ्यायचे. हे बघा, 2 पाव इथे मी भाजून दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे अशी डिश सर्व करायची. टोमॅटो, कांदा, पाव भाजी आणि त्यावरती थोडंसं बटर. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा.